डोंबिवली पूर्व भागात आहोत। या ठिकाणी नांदेविलीचा हा विभाग आहे। ह्या ठिकाणी कोकणवासियांसाठी अनेक बसेस मोफत सेवा म्हणून उपलब्ध करून देण्याचा आज शुभारंभ झालेला आहे। आपल्यासोबत या ताई आहेत, आपण जाणून घेऊया शिवसेनेच्या महिला पदाधिकारी। ताई, काय सांगाल की एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकणवासियांसाठी, खास करून गणपती बाप्पांसाठी जे लोक कोकणात जातात त्यांच्यासाठी मोफत सेवा आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे, तर आपल्या काय भावना? जय महाराष्ट्र। मी शीतल लोके, उपजिल्हा संघटक शिवसेना। मी सगळ्यात आधी एक खंत जी असते कोकणी माणसाची की रेल्वेची तिकीटं मिळत नाही किंवा लक्झरीचे जे दर असतात ते गगनाला भिडलेले असतात, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नसतं। या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आपल्या कोकणवासियांना कुठेतरी दिलासा मिळावा याच्यासाठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे कल्याण लोकसभेचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आपले स्थानिक आमदार कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे साहेब, या सगळ्यांच्या मदतीने आज हा जो उपक्रम आहे की मोफत सेवा, हे खरोखर एक रिलीफ आहे सामान्य नागरिकांसाठी। कारण मोफत इथून आपण सोडतो, नुसतंच मोफत देत नाही, पण आपण त्यांच्या बसण्याची व्यवस्था, त्यांच्या पाण्याची व्यवस्था, तुम्ही जर बघाल तर आज सगळे जे प्रवासी आहेत ते अतिशय आनंदित आहेत। फराळ वगैरे ते म्हणतो शिवसेना ही कटिबद्ध आहे सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी। म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक पदाधिकारी असतील किंवा शाखा प्रमुख म्हणा, जे कोणी पदाधिकारी असतील, ते प्रत्येकजण आपापली प्रयत्न करतात की आपले हे जे प्रवासी कोकणवासीय जात आहेत त्यांच्या सुखकर त्यांचा प्रवास कसा होईल याच्यासाठी ते प्रयत्न करतात। गणपती उत्सवासाठी आहे किती बसेस आहेत मला काय सांगते? संपूर्ण म्हणजे डोंबिवलीमधून पूर्व पश्चिम असे मिळून 500 बसेस आहेत। आज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत खूप, आणि मी स्वतः बसण्याची व्यवस्था बघितलेली आहे, आमच्या पदाधिकाऱ्यांनी बसण्याची व्यवस्था बघितलेली आहे। सीट्स म्हणा, गाड्या म्हणा, वाहक म्हणा, हे खूप चांगले आहेत। आमचे सगळे पदाधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी काल संध्याकाळपासून बस आणण्यापासून आज त्या बस प्रत्येक विभागात लावून प्रवासी तिथे व्यवस्थित बसतायत की नाही, त्यांच्या सामानाची व्यवस्था, हे सगळे आमचे पदाधिकारी बघतायत। खास करून जेव्हा एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, आज उपमुख्यमंत्री, तरी हा उपक्रम त्यांनी सुरू ठेवलेला आहे, याबद्दल काय? बघा, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे की मी माझ्या वचनाला कटिबद्ध आहे। जेव्हा साहेब मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्याच वेळेला साहेबांनी ही शपथ घेतली होती की माझा संपर्क हा जनसामान्यांशी आहे, माझी नाळ ही जनसामान्यांमध्ये आहे, त्यामुळे त्या माणसांसाठी मी कायम कार्यरत राहणार आहे। म्हणून पद, पैसा, प्रतिष्ठा आज आहे उद्या नाही, पण आपल्या वचनाशी कटिबद्ध असणं हे उत्तम उदाहरण आहे शिंदे साहेब। जेवढे प्रवासी आज जातील ते गणपती उत्सव साजरा करतील, त्याबद्दल गणपती उत्सवाबद्दल आपण काय सांगू? गणपती उत्सव साजरा करत असताना हा कोकणातला खूप मोठा सण आहे। हा सण साजरा करत असताना आज इथून जो माणूस जाणार आहे तो खूप आशीर्वाद देणार आहे एकनाथजी शिंदे साहेबांना, आमच्या डॉक्टर एकनाथजी शिंदे साहेबांना, आमच्या आमदारांना, त्याचबरोबर आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला की किती चांगली व्यवस्था ही जातानाची आमची केलेली आहे। प्रत्येक प्रवासी करणाऱ्याला हेच सांगणार, शिंदे साहेबांसारखा माणूस हा महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पदावर बसला पाहिजे म्हटल्यानंतर आत्ता शिंदे साहेबांनी आल्यानंतर, निवडून आल्यानंतर जे काही उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवले किंवा आत्तापर्यंत जे सुदीन असे महाराष्ट्राला आले ते सगळं सातत्याने पुढे चालत आहे। एकनाथजी शिंदे साहेब यांनी सेवेचं व्रत घेतलेलं आहे आणि सर्वसामान्यांसाठीच ते काम करतात। जेव्हापासून ते सर्वोच्च पदावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले तेव्हापासून त्यांनी ही कोकणवासियांसाठी मोफत सेवा, घरपोच सेवा केली आणि गणपती रायांचं जे उत्सव आहे, सण आहे, तो साजरा करण्यासाठी कोकणवासियांच्या ज्या समस्या होत्या, म्हणजे जसं रेल्वेला तिकीट मिळत नव्हतं, बसेस मिळत नव्हत्या खाजगी, आणि ह्या आपल्या SD महामंडळाच्या बसेस त्यांनी या कल्याण डोंबिवलीमधून किमान 500 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। अनेक लोकांनी त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत। मी हिरालाल केदार, मराठी नेटवर्कतर्फे डोंबिवली पूर्व।